राम कृष्ण हरी हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरी 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 8853 गाडी नंबर 8853 जनरेटर समोर लावलेले आहे ती गाडी बाजूला काढा बेस कमी कर एक माईक बंद आहे बघ इथं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करपटेवरी ठेवोनिया करपटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडल तप श्रवणी मकर कुंडल तप श्रवणी मकर कुंडल तळपती श्रवणी मकर कुंडल तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर
चालते अं, तुका म्हणे माझे हेच सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने 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 तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने 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 तुळसी हार गळा काचे पीतांबर तुळसी हार गळा काचे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान तुळसी हार गळा काचे पीतांबर तुळसी हार गळा काचे पीतांबर कासे पीतांबर कासे पी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई
हॅलो हरी राम राम रामकृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण असं दाबल्यासारखा आवाज येतो. रूप पाहता लोचने, 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 रूप पाहता लोचने,
साजने सुख झाले ओ साजने साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल सर्व सुखाचे सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे सुखाचे आगर सर्व सुखाचे बाप रखुमा 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 देवीवर रखुमा 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 देवीवर तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कायनो हे केले कायनो हे केले कायनो हे केले कायनो हे केले एका चिंतेता विठ्ठले एका चिंतेता विठ्ठले एका चिंतीला विठ्ठले एका
काय नो हे केले, काय नो हे केले, काय नो हे एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, सर्व साध सांगे सार, सर्व साध सांगे सार. सर्व भवा सिंधू उतरी पार, भवा सिंधू उतरी पार, भवा सिंधू उतरी पार, भावा भावा सिंधू उतरी, भावा सिंधू भावा सिंधू उतरे पारा सिंधू उतरी वारी उतरे पार भवा सिंधू उतरे पार सर्व साधन सर्व
चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरे पार योगयागत पे केली तयाने अमोपे सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरे पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार विठ्ठल 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननेहितपानि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संतांचिया दुसरे संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आता वंदू सरस्वती
जी सार असार विवेक मूर्ती चेतना रूपे इंद्रिय वृत्ती जी चालवी ती सर्वदा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ये सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू मस्तक हे पायावरी यावार करी संताचिया मला थोडंसं असं बेसूर झाल्यासारखं वाटतं मग खाली कानपुऱ्यावरती लावलेलं ना काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भवसिंधू उत्तरी पार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. आपण अशा पवित्र भारतभूमीमध्ये जन्माला आलो की या भारतभूमीमध्ये एक आदर्श संप्रदाय ज्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. आणि या वारकरी संप्रदायामध्ये एक आदर्श परंपरा जी आहे संत परंपरा. आणि या संत परंपरेमध्ये असणारे आदर्श संत ज्यांचं एक आदर्श जीवन आपण जर अभ्यासलं अनुभवलं तर कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस, कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस, ज्यांच्या अंगणात आहे तुळस आणि तेच झाले वारकरी संप्रदायाचे कळस. देहुनिवासी तुकोबरायांचा हा 4 चरणाचा अभंग नाम संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याच्या नामचिंतनाचा महिमा वर्णन करतात. तुकाराम महाराज म्हणतात भगवंताचं एक नामचिंतन केल्यानं काय होत नाही ते विचारा. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, जे की सर्व साधनांचं सार आहे, जे भवनदी पार करणार आहे. योग यागाधिक साधन करूनही जे प्राप्त होत नाही ते सहज योग याग मार्गाने भगवंतापर्यंत जाता येतं. पण नामसंकीर्तन हे एक सोपं साधन आहे की त्या योगे प्रत्येक जीव हा उद्धरून जाऊ शकतो. त्याने काय होत नाही, सगळी कार्य आपल्या जीवनामध्ये संपन्न होतात. याकरिता जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात की तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. विठ्ठल विठ्ठल
पूर्वी अल्पसहा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य इति कर्तव्यता. या नियमाप्रमाणे आपल्या या पवित्र असणाऱ्या भूमीमध्ये श्री मंजेश्वर भजन मंडळ या भूमीमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह नाम यज्ञ सोहळा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं नामसंकीर्तन महोत्सव मंजेश्वर देवस्थानच्या या पवित्र असणाऱ्या भूमीमध्ये आपलं हे खेरणेगाव पोस्ट देवीचा पाडा अखिल विश्वाचा चालक मालक भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा तथा सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज तसेच स्वानंद सुखनिवासी सद्गुरू वामन बाबा महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरू सावळाराम बाबा महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरू आप्पा माऊली वैकुंठवासी हरिभक्त परायण विठू बाबा गोंधळी वैकुंठवासी हरिभक्त परायण राजाराम महाराज वैकुंठवासी हरिभक्त परायण परशुराम महाराज गोंधळी महामंडलेश्वर आबानंद महाराज परमपूजनीय कमलनाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने श्री मंजेश्वर भजन सामाजिक संस्था खेरणे यांचा आरोप्य महोत्सवाचं औचित्य साधून हा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा नामसंकीर्तन महोत्सव 2.5 दिवसाचा हा महोत्सव आहे. आणि या महोत्सवामध्ये या सप्ताहामध्ये ही नामसंकीर्तनाची सेवा आदरणीय श्री हरिभक्तपरायण अनंत महाराज असतील महाराजांच्या संपर्कातून माझ्याकडे ही पहिल्याच दिवसाची नामाची नामसंकीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सर्व गावकरी वारकरी माळकरी आणि टाळकरी आपण सर्वजण उपस्थित आहात. आपणा सर्वांच्या संपर्कातून आग्रहास्तव कृपा आशीर्वादाने ही सेवा करण्याची संधी मला सुपूर्त केली त्याबद्दल मी सर्वांच्या चरणाला वंदन करेल. त्याचप्रमाणे गोड असं नियोजन आहे. मला असं वाटतं की आपण सर्वांनी एकदा आपल्या स्वतःकरिता टाळ्या वाजवाव्या का की हा परमार्थाचा आनंद आहे. आपला हा रौप्य महोत्सव आहे आणि हा एक वेगळा आनंद आपल्या चेहऱ्यावरती दिसून येतोय. इकडं माझ्या जनाबाई मीराबाईच्या स्वरूपामध्ये उभ्या असणाऱ्या सगळ्या माता भगिनी आहेत. अतिशय गोड मला वाटतं 6 की 7 हरिपाठ मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय गोड हरिपाठाचा भजनाचा आनंद आपण सर्वांनी घेतला. हा आनंद आहे आणि ह्या नामाचा उत्साहाचा आनंद आपल्या चेहऱ्यावरती दिसून येतो. सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. आपण सर्वजण माता भगिनी पुरुष वर्ग या ठिकाणी उपस्थित आहात. त्याचप्रमाणे गोड अशी कीर्तनाकरिता साथ संगत करणारी महाराष्ट्रातील नामांकित ख्यातकाम या ठिकाणी वारकरी वैष्णव या ठिकाणी उपस्थित आहे. साथ संगत करणाऱ्या आदरणीय श्री हरिभक्तपरायण सौभाग्यवती गायनाचार्य अहिल्याताई फडके असतील त्यांनाही मी वंदन करेल. गोड अशी ज्यांची साथ आहे. आदरणीय श्री हरिभक्तपरायण सुषमाताई असतील त्यांनाही वंदन करेल. आणि रायगड भूषण असणारे गुरुवर्य श्री मधुकर बुवा धोंगडे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. बाबा सांभाळून घ्या बरं का. आपल्याही चरणाला मी वंदन करते. आणि गोड ज्यांची तबल्याची साथ आहे आदरणीय श्री हरिभक्तपरायण रायगड भूषण ॲडव्होकेट सूरज भाऊ गोंधळे असतील मी त्यांनाही वंदन करते. आणि आपण सर्वजण वारकरी वैष्णव या ठिकाणी उपस्थित आहात. माझ्या माता भगिनी पुरुष वर्ग बसलेले सर्व माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने तपाने अधिकाराने ज्ञानाने मोठे असणारे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी सर्वांना वंदन करते. विनेकरीताई असतील आपण सर्व वारकरी वैष्णव असतील आणि इथं आसपास या परिसरामध्ये नेहमी येणं असतं. आदरणीय श्री हरिभक्तपरायण पितृतुल्य आमचे निवृत्ती महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपण सर्वजण वारकरी वैष्णव उपस्थित आहात. चला सर्वांनी एकत्र मिळून करूया त्या पांडुरंगाची थोड्या वेळ सेवा. विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा आहे. 8:15 तर वाजून गेलेले आहे आणि 9ला मला कीर्तन सेवा संपवायची आहे. जेवढा वेळ माझ्याकडे आहे तेवढे मी प्रामाणिक सेवा करण्याचा प्रयत्न करेल.
आपला हा रौप्य महोत्सवी वर्ष आहे, आनंद आहे. आपला हा काय आहे? पर्वकाळ आहे. एक पर्वकाळ आहे जो की 100 वर्षांनी येतो, त्याला शताब्दी म्हटलं जातं. एक जो पर्वकाळ येतो तो 75 वर्षांनी येतो, त्याला अमृत महोत्सव म्हटलं जातं. एक जो पर्वकाळ येतो तो 60 वर्षांनी येतो, त्याला कपिला षष्ठी म्हटलं जातं. एक जो पर्वकाळ आहे तो 50 वर्षांनी येतो, त्याला सुवर्ण महोत्सव म्हटलं जातं. एक जो पर्वकाळ आहे तो 25 वर्षांनी येतो, त्याला रौप्य महोत्सव म्हटलं जातं. एक जो पर्वकाळ आहे तो 12 वर्षांनी येतो, त्याला तपपूर्ती म्हटलं जातं. एक जो पर्वकाळ आहे जो 1 वर्षांनी येतो त्याला मकर संक्रांती म्हटलं जातं. एक जो पर्वकाळ आहे जो 6 महिन्यांनी येतो तो चंद्रग्रहण सूर्यग्रहण आहे. एक पर्वकाळ आहे महिन्यातून 2दा येतो, तो एकादशी द्वादशी साधन पर्वकाळ आहे. आणि एक पर्वकाळ असा आहे की जो रोज येतो. विठ्ठल विठ्ठल. आता रोज येणारा पर्वकाळ कोणता आहे? तर हाच आहे आपला रोजचा दिवस. आपल्याला काय आहे? पर्वकाळ आहे. आपल्याला मिळालेलं आयुष्य, आपल्याला मिळालेलं शरीर म्हणजे काय आहे? पर्वकाळ आहे. का पर्वकाळ आहे? मी असं सांगत असते जरा वेगळं, की तुकाराम महाराजांनी सांगितलं, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सर्व काळ मंत्र का जपावा? तुम्हाला मिळालेलं आयुष्य, तुम्हाला मिळालेलं शरीरच पर्वकाळ आहे. आणि म्हणून या पर्वकाळावर तुम्ही सर्व काळ म्हणजे रोज भजन करा. आपल्याकरिता रोज भजनाचा पर्वकाळ. विठ्ठल विठ्ठल. कारण संत महात्मे तुम्हाला मला जे सांगतात ते हिताचं कल्याणाचं सांगतात. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. संत तुम्हाला मला जे सांगतात ते हिताचं सांगतात. नवे नवे आपलं हित त्यांनाच कळतं. आपलं हित आपल्याला कळत हित नाही ठाऊके जननी जनका. आपल्याला आपलं एवढं हित कळत नाही जेवढं संतांना कळतं, की जे आमचे मायबाप आहे. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती वाणू. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीवा. तुम्ही संत कशा आहे? मायबाप आहात. आणि संत हे तुमच्या माझ्या परमकल्याणाकरिता आले. संत हे आपल्याला ज्ञानानं मोठं करतात. संत हे आपल्याला विचारानं मोठं करतात. आपण संतांची गुण आहोत, लेकरं आहोत. आणि संत हे आमचे मायबाप आहेत. विठ्ठल विठ्ठल. जर कोणी विचारलं आपल्याला की या जगात मोठं कोण, श्रेष्ठ कोण, अधिकारी कोण, तर मी पहिलं सांगेल संत आणि भगवंत सोडून मोठं या जगात श्रेष्ठ, वंदनीय, पूजनीय कोणी नाही. मोठा कशाने म्हटलं जातं? आपण मोठा कशाला म्हणतो? याच्याकडे खूप पैसा असेल, धन असेल, त्याला आपण काय म्हणतो? मोठा. पण मोठा हा शब्द जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर विचाराचं श्रेष्ठत्व हे फार श्रेष्ठ सांगितलेलं आहे. मी असा एक गमतीनं मजेशीर दृष्टांत सांगत असते की एकदा काय झालं, शाळेची सुट्ट्या वगैरे संपल्या आणि शाळा सुरू झाली. आणि शाळा सुरू झाल्यानंतर सगळे विद्यार्थी शाळेमध्ये येऊन बसल्यानंतर त्याच्यामध्ये आठाने साताच्या कानाखालीच मारली. आठाने काय केलं? साताच्या कानाखाली मारली. आणि 8 म्हटला साताला, का आठाने साताला मारलं? 7 म्हटलं, का बरं मारलं मला? तर साताने उत्तर विचारलं, प्रश्न का मारलं? 8 म्हटला, मोठा आहे म्हणून मारलं. 8 एका अंकाने काय आहे? 7पेक्षा मोठा आहे म्हणून मारलं. म्हणजे बाकीच्या अंकांनी असं गृहीत धरून घेतलं की मोठ्याने लहान्याला मारलं म्हणजे काय होतो? मोठेपणा. आणि मग बाकीचे काय पाहता मागून आले आणि पुढे झाले. तसं 8ने 7ला मारले, 7 काय गप्प बसेल का? 7ने लगेच 6ला, 6ने लगेच 5ने, 4ने, 3ने आणि 2ने 1चा नंबर आला. आता 1 कुणाला मारणार? एकाच्या पुढे 0 आहे, एकाच्या पुढे 0 आहे. तो 1 कुणाला मारणार? 0 म्हटलं, आता आपला नंबर आला, आपल्या 1 कानाखाली बसणार, कारण सगळ्या मोठ्यांनी लहान्याला मारलं. मग 1 असा तो 0 कोपऱ्यात जाऊन बसला आणि 1 त्याच्या जवळ गेला. 1 जवळ गेला आणि त्याच्या शेजारी जाऊन बसला. अंक किती झाला? 10.
एक जवळ गेला, शून्याच्या शेजारी जाऊन बसला, अंक झाला 10. शून्य म्हटला, का हो एक महाराज, 8पासून सुरुवात झाली मारायची, तुम्ही का नाही मारलं मला? त्यावेळेला एकाने उत्तर दिलं, मोठा कोण असतो? आपल्यापेक्षा लहान्याला मारलं म्हणजे मोठेपणा सिद्ध होत नाही. आपल्यापेक्षा लहान्याला मारणं म्हणजे आपला मोठेपणा सिद्ध होत नाही. आपल्यापेक्षा लहान्याला मोठं करणं म्हणजे आपला मोठेपणा सिद्ध होतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मोठं जर या जगामध्ये पूजनीय वंदनीय जर कोण असेल तर ते संत आहेत. संतांनी तुम्हाला मला ज्ञानेश्वरी देऊन मोठंच केलंय. संतांनी तुम्हाला आम्हाला गाथा देऊन मोठंच केलंय. संतांनी तुम्हाला आम्हाला हरिपाठ देऊन मोठं केलंय. नामाची महती सांगितली. म्हणून ह्या सगळ्या ज्ञानाने संतांनी तुम्हाला मला काय केलंय? मोठं केलंय. आणि म्हणून ज्या तुकोबारायांचा अभंग मी सेवेकरिता निवडला, त्या तुकाराम महाराजांचा अधिकारही काही सामान्य नाही. अनोरेनो या थोकडा तुका आकाशा एवढा, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबारायांच्या जीवनाचं वर्णन जर आपण पाहिलं तर तुकोबारायांना भगवान परमात्म्याने न्यायला यावं हे तुकोबारायांच्या जीवनातलं सगळ्यात श्रेष्ठ उदाहरण आहे. प्रयाण काली देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. ओ मानव देह घेऊन या निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता तो शविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीव लग सोयरा. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीव लग सोयरा. तुकोबारायांचा अधिकार, तुकोबारायांचं श्रेष्ठ जीवन आपण जर पाहिलं तर निरोबाने वर्णन केलं. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, हे तुकोबारायांच्या भक्तीचं श्रेष्ठ उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. का तुकोबारायांना नेण्यासाठी भगवंताने यावं? एवढा अधिकार तुकोबारायांना प्राप्त कसा झाला? तर त्याचं पहिलं कारण असे, तुकाराम महाराज भक्ती करत होते असं म्हणण्यापेक्षा तुकाराम महाराज जे करायचे ती भक्तीच व्हायची. तुकाराम महाराज संत महात्मे जे करायचे ती भक्ती व्हायची. तो करी ते तुली पूजा, तो जल्पी तो जपू माझा, तो झोपे तो कपी ध्वजा समाधी माझी. ज्ञानोबराय म्हणतात की तो करी ते तुली पूजा, ते जे करतील ती काय घडायची? पूजा घडायची. तो जल्पी तो जपू माझा, त्यांनी बडबड केली तरी तो माझा जप घडायचा. तो झोपे तो कपी ध्वजा समाधी माझी. संत महात्मे जे करायचे तेच त्यांच्या जीवनातली काय व्हायची? भक्ती व्हायची. आणि तुकोबारायांची प्रपंचिक परमार्थिक साधना आपण जर पाहिले तर थोडंसं तुकोबारायांचं जीवनचरित्राकडे जर आपण डोकावलो, जोपर्यंत आई वडील होते तोपर्यंत तुकोबारायांचं जीवन सुरळीत होतं. ज्या वेळेला पुढचा काळ तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये थोडा बदल झाला की कदाचित भगवंतांनी त्यांना प्रपंच करण्याकरिता पाठवलंच नसेल. तुकोबारायांच्या जीवनामध्ये थोडा असा बदल पुढे असा झाला की आई वडीलही गेले, कालांतरानं पत्नीही गेली, दुष्काळी आटीला द्रव्य गेला, मान स्त्री एक अन्न करिता गेली. तुकोबारायांची पत्नीही गेली, दुष्काळ पडला. मग जनावरांची लोकांची उपासमार होत असताना तुकाराम महाराजांना ते दुःख पाहवलं नाही. अनेक वह्या आपल्याकडे आहेत की लोकांकडनं ते घेणं आहे. तुकाराम महाराजांनी असा विचार केला की हे लोकांकडनं घेणं आहे मान्य आहे, पण आता त्यांना खायलाच काही नाही, तर हे देणं कसं देतील आणि मागू कसं? म्हणून मागितलंच नाही. पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर ती तुकोबारायांनी संतांनी केली.
कसं मागायचं आणि कुठून देणार, म्हणून मागितलंच नाही. होतं नव्हतं तेवढं समाजाला दिलं. ते कर्जाचं वही बुडून टाकली, कोणाकडनं काही मागितलं नाही. आणि एकांतामध्ये जाऊन तुकाराम महाराजांनी या प्रपंचाचा विचार केला तर एक प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. फलकट तो संसार, फलकट तो संसार, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. या प्रपंचाचा विचार तुकाराम महाराजांनी एकांतामध्ये जाऊन केल्यानंतर लक्षात आलं, फलकट तो संसार, येथे सार भगवंत. आणि तुकोबराय अखंड भगवंताचं नामचिंतन करू लागले. नवे नवे भगवंताचं नाम म्हणजेच तुकाराम महाराजांचं जीवन झालेलं होतं. विठ्ठल आमोचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलची. विठ्ठल हे तुकोबारायांचं काय झालं, जीवन झालं. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. आणि तुकाराम महाराजांच्या समोर जर एखादा मनुष्याला साधक आला तर तुकोबाराय जगालाही तेच सांगू लागले, आई के रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा राणा मना माझी स्मरावा. भगवंताचं नामचिंतन करा असा उपदेश जीवाला सांगत असताना त्या साधकांनी प्रश्न विचारला, तुकोबराया एकंदरीत तुमच्या जीवनाची परिस्थिती आम्ही पाहिली, तुम्हाला तरी काय मिळालं भगवंताच्या नामानं. ज्या वेळेला असं साधकांनी तुकोबरांना विचारलं तरी तुकोबराय भजनाचाच नामाचाच उपदेश जगाला करू लागले. तुम्हाला तरी काय मिळालं ह्या नामानं आणि तुम्ही आम्हाला त्या नामाचा उपदेश करता. एवढा उपदेश जर अट्टहासानं करताय तर आम्हाला सांगा काय होतं या नामानं, आम्हाला त्याचं उत्तर द्या. तर तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये आलेला अनुभव सांगितला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. काय नो हे केले, काय नो हे केले, काय नो हे केले, काय नो हे केले. साधकांनी असा प्रश्न विचारला की जे नामसंकीर्तन तुम्ही करता, ज्या नामाचा अट्टहास आम्हाला सांगताय, काय होतं त्या नामानं की तुम्ही आम्हाला करा असं विचारताय. त्यावेळेला तुकाराम महाराजांनी असं सांगितलं
काय होतंय असं विचारू नका, काय होत नाही असं विचारा. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. काय होत नाही भगवंताच्या नामानं, सगळे लाभ मिळतात ते फक्त देवाच्या नामानं मिळतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अवघी होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाचे. नाम संकीर्तने गोविंदाचे, नाम संकीर्तने गोविंदाचे. काया चिंतने नाम संकीर्तने गोविंदाचे. नाम संकीर्तने गोविंदाचे. अवघी होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाचे. अवघी, अवघी म्हणजे सगळे लाभ होतात. जसं कधी कधी एखादीच गोळी अनेक आजार बरे करते, तसं एक नाम अनेक साधनं बरे करतं. अनेक लाभ आम्हाला एका नामाने मिळतात. काय लाभ मिळतात तर पहिला लाभ असा आहे, भगवंताचं नामचिंतन जर केलं, हरिभजन के 3 गुण, हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले, आखिर वैकुंठ को जाव. हरिभजन के 3 गुण. पहिला गुण आहे हर कोई लागत पाव. म्हणजे आपण सप्ताहामध्ये असो किंवा वारीमध्ये असो, कुठेही असो, हर कोई लागत पाव म्हणजे कुणीही आपल्या काय करतं, पाया पडतं. खाने को मिष्टान्न मिले म्हणजे काय हो, म्हणजे वारी करत असताना दिवसभर भजन ज्ञानोबा तुकाराम आणि संध्याकाळी गुलाबजाम. पिठलं भाकर नाही, पिठलं भाकर गेली आता. म्हणजे दिवसभर ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम, असं त्याचा अर्थ आहे. संध्याकाळी काय मिळतं म्हणजे असं भजन नाही येते, पण तुम्हाला कळण्याकरिता सांगितलं. भजनाचं फळ काय मिळतं, गोड खायला मिळतं. खाणे को मिष्टान्न मिले. आणि जो नामचिंतन करतो त्याची शेवटची वेळ आल्यानंतर आखिर वैकुंठ को जाव, कुठे त्याला इतर कुठे नरकाची प्राप्ती नाही तर वैकुंठाची प्राप्ती. विठ्ठल विठ्ठल कोणीही पाया पडतं, नामस्मरण केल्यावर कोणीही पाया पडतं. नामस्मरण केल्यानंतर खायला गोडधोड मिळतं. नामस्मरण केल्यानंतर वैकुंठाची प्राप्ती होते. नामस्मरण सोपं आहे. नामस्मरणाने पाप नाहीसं होतं. नामसंकीर्तनाने संकट आपल्या जीवनातले जातात. हे नामसंकीर्तन घेण्याचे अधिकारी सगळे आहेत. हे नामसंकीर्तन कसंही घ्या, परिणाम पापच जातं. कसंही घ्या. आणि शेवटचं उत्तर सांगते की हे नाम कधी संपत नाही. संपलंही कधी नाम, असे नामाने पाप जातच, नामाने पाप जातं. मला संघ 1000 गवताच्या पेंढ्या आहे, एकावर एक एकावर एक एकावर एक अशा 1000-2000 गवताच्या पेंढ्या रचून ठेवल्या. आता त्या पेंढ्या जाळण्याकरिता एक काडीची पिटी लागेल की नाही पूर्ण 1000-2000 पेंढ्या जाळायच्या. एक काडीनं कसं होईल हो, होईल का? नक्की एका काडीनं होईल की काडी लागेल, बॉक्स लागेल? म्हणजे विचार करून सांगा. जेवण आहे आपल्याला कीर्तनाच्या नंतर एकच काडी लागेल. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. 1000 काय 10,000 असू द्या गवताच्या पेंढ्या, त्याला एकच काडी पुरेशी आहे. तसं नाम किती असू द्या, पर्वत जळती पापाचे. नाम कसं, तुमचं पाप कसंही असू द्या, फक्त एक नाम पुरेसं आहे. ते सगळं पाप नाहीसं करण्याकरिता समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. विठ्ठल विठ्ठल ते नामाने काय होतं, पाप जातं. नाम संकीर्तन साधन पै आणि जळतील पापे जन्मा. चला पुढे. नामाने संकटही जातं. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. प्रल्हादावरती संकट आली. काय झालं, सगळी संकट नाहीशी झाली. प्रल्हादाला हिरण्यकश्यपूंनी मारण्याचा प्रयत्न केला, पण ज्या ज्या वेळेला मारण्याचा प्रयत्न झाला त्या त्या वेळेला सोडवायला कोण आलं, परमात्म्याने सोडवलं. का सोडवलं तर प्रल्हाद हे भजन करत होते, नाम घेत होते. नारायण
नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण प्रल्हाद नारायण असं नामजप करायचे. परिणाम झाला काय? नाम प्रल्हाद उचारे तया सोडवी नरहरी उचलून घेतला कडीवरी भक्ती सुखे निमाला भक्ती सुखे निमाला नाम बरवया बरवंत नाम प्रल्हादाला सोडवण्याकरिता प्रल्हादावरती ज्या ज्या वेळेला संकट यायचे नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी भगवान परमात्मा सोडवायला यायचे तयाच्या चिंतने निरसेल म्हणून नाम बरवाया भरवंत देवाचं नाम. एके ठिकाणी तुकोबारांनी असं वर्णन केले सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. मी असं सांगत असते देवाचं नाम बरं आहे म्हणून आपलं बरं चाललं नाही तर आपलं तरी काय खरं आहे. देवाच्या नामानं आपलं सगळं काही चाललंय. नामाशिवाय काय या जगामध्ये गगनावणी वाढ नाम आहे. अर्थात या नामाने पाप नाहीसं होतं. अनेक उदाहरणे वाल्ह्या कोळी महाहत्यारी नामे तारीला निर्धारी अजामेळ पापराशी नामे गेला वैकुंठासी. ह्या कथा माहीत आहे तुम्हाला. हे नामाने सगळे दोष नाहीसे होतात. चला पुढे नामाने संकट जातं. चला पुढे नाम कसंही घ्या पाप जातं. नाम कसंही घ्या. एक जण रस्त्याने चालला घरामध्ये काहीतरी त्याचं झालेलं असेल भांडण वगैरे राग आलेला असेल. रागाच्या भरामध्ये रस्त्याने चाललेला मनुष्य आहे. रस्त्यावरती विस्तव पडलेला होता. काय पडलेला होता? विस्तव. नुकताच ताजा ताजा विस्तव. मग त्याला राग आलेला होता. त्यानं गुपचूप चालावा ना. त्या रागाच्या भरात पायात चप्पलही घातलेली नव्हती. आणि रागाच्या भरात माणसं असं काही करतात म्हणजे त्याने विस्तव पाहून त्या विस्त्यावर काय दिला? पाय दिला. म्हणजे रागाच्या भरात माणसं असंच करतात. विस्त्यावर पाय दिला. पाय दिल्यानंतर विस्तव म्हणेल का जाऊ द्या झालंय भांडण देव सोडून म्हणेल असं? हां विस्तव म्हणणार नाही. विस्तव त्याचा परिणाम दाखवणार पाय भाजणार. बरोबर. त्याने रागाच्या भरात जाणून बुजून त्या विस्तावर पाय दिला. पाय भाजला. परिणाम एकच झाला. बरं. त्याच्या मागणं एक वारकरी नुकताच हरिपाठ करून घरी चालले. वारकऱ्यांना आपलं हरिपाठाची चाल करत चालले. हरिपाठ चालू होता. रस्त्याने हे नामस्मरण चालू होतं. विस्तू काही पाहिला नाही आणि वारकऱ्याचा चुकून पाय विस्तावर पडला. मग विस्तव म्हणेल का जाऊ द्या हरिपाठ करून आले देव सोडून असं म्हणेल? विस्तव त्याचा परिणामच दाखवणार. तुमचा चुकून पाय पडला तरी परिणाम पायच भाजणार. आणि तुम्ही जाणून बुजून जरी पाय दिला तरी परिणाम एकच पाय भाजणार. तुमच्या चुकून देवाचं नाव मुखात आलं तरी परिणाम पाप जाणारच. आणि जाणून बुजून तुम्ही देवाचं नाव घेतलं तरी परिणाम पाप जाणार. विठ्ठल तरी परिणाम
कसंही घ्या. आणि हे नामाचे अधिकारी सगळे आहे. नवे नवे ज्ञानोबराय म्हणतात, नाम घेणं आपला धर्म आहे. निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारो घडघडा, भुक्ती मुक्तीचा सवंगडा, हा भव सिंधू तारक. नाम घेणं हा आपला धर्म आहे. ह्या नामानं पाप जातं, दोष जातात, संकट नाहीसे होतात. ते कसंही घ्या त्याने पाप जातं. घेण्याचे अधिकारी सगळे आहे. सकळांचे येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. चला पुढे. या नामाने आणखी काय होतं हो, तर हे नाम घेण्याचे अधिकारी सगळे आहेत. आणि हे नाम कधीही संपत नाही. हे नाम कधीही संपत नाही. म्हणजे सोप्या भाषेमध्ये ज्याला एक्सपायरी डेट नाही. नामाला एक्सपायरी डेट आहे का? नाही. एखादा औषध असेल, एखादी गोळी असेल, त्याच्यावरती डेट असते की हे एवढ्याच काळ चालेल, पुढे चालणार नाही. आपण ते फेकावं लागतं त्याची डेट संपल्यानंतर. पण नामाला डेट आहे का मला सांगा? असं म्हटलं का कोणी? आमच्या आजोबांनी एवढं भजन केलं हो आणि उघडून उघडून संपून गेलं असं एखादा नातू म्हटला का आत्तापर्यंत? म्हटलाच नाही. अहो आपण सगळे संपू. अजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. पण मागच्यांनी जे नाम घेतलं तेच आपण गाणार आणि आपल्याही पुढचे तेच नाम गाणार. हे नाम न संपणार आहे. या नामाचे अनेक फायदे आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काय होत नाही ते विचारा. काय होतं असं विचारू नका, काही होत नाही असं विचारा. विठ्ठल विठ्ठल. काय करा? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. स्वर्गी नाही. स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हे नामाचं सुख स्वर्गात नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मग ज्याच्यामध्ये सुख आहे, ज्याच्यामध्ये समाधान आहे, ज्याच्यामध्ये आनंद आहे, तुकोबाराय म्हणतात ते नाम सतत घ्यावं ना. सदा नाम घोषा करू हरी कथा. सदा नाम घोषा करू हरी कथा. करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुल्लत असो. काय होत नाही या नामानं? सगळं समाधान ह्या नामाने होतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठले. परमात्म्याची कृपा आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते. परमात्म्याच्या स्वरूपाची प्राप्ती होते. सगळे दोष नामाने जातात.
मग एक साधकाने असा प्रश्न विचारला, तुकोबराया, जर एवढी सगळी गोष्ट आमच्या जीवनामध्ये फक्त एका नामाने मिळतं, अवघी लाभ फक्त ह्या एका नामाने होतं, तर ह्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आलं कुठून? तर तुकाराम महाराजांनी सांगितलं, ते सगळ्या साधनांचं सार आहे अभंगाचं दुसरं चरण. सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, भवसिंधू तरी पार. भगवंताचं नाम हे कसं सांगितलं? सगळ्या साधनामध्ये सार सांगितलं. व्यावहारिकदृष्ट्या सार काय आपण पाहू. फुलामध्ये तुळस सार सांगितले आणि हे भगवंताचं नाम सार कसं आहे पाहू. दुधामध्ये तूप सार सांगितलं, दुधामध्ये तूप सार सांगितलं, फुलांमध्ये तुळस सार सांगितली, दागिन्यांमध्ये मंगळसूत्र सार सांगितलं, धातूंमध्ये सोनं धातू सार सांगितलं. जगातल्या सगळ्या धर्मग्रंथामध्ये गीता ग्रंथ सार आहे, जे उपनिषदांचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर, परमहंसी सरोवर सेवी जे जे 18व्या अध्यायात शेवटी सांगतात. आणि ज्या गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाकरिता ज्या गीतेचा उपदेश केला त्यातही सार सांगितलं. देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाहे असारता, तरी सार ते स्वभावता नित्य जान. आणि संतांनी तुम्हाला मला भगवंतापर्यंत जाण्याची जेवढी साधनं सांगितली, मग साधनं अनेक सांगितली, संतांनी भगवंतापर्यंत जाण्याची जेवढी काही साधनं सांगितली त्या सगळ्या साधनांचं सार म्हणजे भगवंताचं काय सांगितलं? नाम सांगितलं. सार 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 विठोबा, सार 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 विठोबा, नाम तुझे सार, सार 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 विठोबा. नाम कसं आहे? सर्व साधनांचे सार. देवा हे सगळ्या साधनांचं कसं ऐका. भगवंताचं नाम साराचे ही सार, शरणांगत यमकिंकर त्रिगुण असार, निर्गुण हे सार, वेदशास्त्र पुराण श्रुतींचे वचन, एक नारायण सार जपा. भगवंताचं नाम कसं आहे? सार आहे. सगळ्या साधनात सार सांगितलं. एवढा दृष्टांत सांगते आणि आटोपते. एके दिवशी बिरबल आणि बादशाह आणि बिरबल नगरीच्या बाहेर फिरायला गेले. सगळ्या साधनांमध्ये सार कसं. त्या दिवशी बिरबलने बादशहाला म्हणजे राजाला माळ्याच्या बागेत फिरायला नेलं आणि माळ्याच्या बागेत फिरायला गेल्यानंतर सगळ्या फुलांचा सुगंध राजाला फार आवडला. राजा म्हटला असा सुगंध रोज नगरीत यायला हवा. राजाला मन प्रसन्न वाटलं. राजाने संध्याकाळी घरी आल्यानंतर बराच विचार केला आणि सकाळी दरबारात बिरबल आल्यानंतर सांगितलं, बिरबल माझं एक काम असं आहे की आपल्या गावामध्ये जिथं जिथं तुला नगरीच्या आसपास बाहेर सगळीकडं जिथं जागा रिकामी दिसन तिथं झाडं लावायची. कशाची? फुलांची. ते म्हटले रिकाम्या जागेत लावायची? हो, जिथं जागा दिसेल तिथं लावायची. बिरबल म्हटला जागाच नाही म्हणे.
काही म्हटला महाराज जागच नाही म्हणे मग एवढं पटांगण महाराज तिथं कीर्तन करावे लागतात म्हणे शाळेच्या बाहेर अहो तिथं मुलांची शाळा आहे तिथं मुलांना खेळण्याकरिता प्रार्थनेकरिता स्मशानभूमीत तिथं जागा माणसांची आहे मग कुठे झाडं लावायचे बादशहाने सांगितलं मला बाकीचं सांगू नको तुला सांगितलं तेवढं कर झाडं लावू राजा तू आहे का मी म्हटले तुम्ही सेवक मी आहे लावतो झाडं पण एवढा खटाटोप कशा करिता एवढं झाडं कशा करिता राजाने सांगितलं काल माळ्याच्या बागेत गेलतो किती फुलं होते म्हणे हो सगळे फुलं होते सगळ्या प्रकारची मग तशी फुलं सगळ्या गावभर लाव नगरीच्या आसपास लाव त्या फुलांचा सुगंध माझ्या नगरीपर्यंत आला पाहिजे माझ्या नाकापर्यंत आला पाहिजे त्याच्यामुळं गावभर काय लावायचे फुलांचे झाडं लावायचे राजा म्हटला बिरबल म्हटलं एवढ्याकरिता झाडं लावायची हो बिरबल म्हटला मग तेवढ्याकरिता झाडं लावायची गरज नाही बिरबल घरी गेला दरबारात येताना अत्तराची बाटली घेऊन आला राजाच्या हातावरती 1-2 थेंब टाकले सुगंध घ्या राजा म्हटलं वा काल माळ्याच्या बागेत गेल्यानंतर जेवढं मन प्रसन्न झालं तेवढंच या अत्तराच्या एका थेंबाने वाटलं झालं मग बिरबलने सांगितलं ज्या वेळेला तुम्हाला सुगंध घेण्याच्या अपेक्षा होईल त्या वेळेला एक अत्तराचा थेंब टाकान सुगंध घ्या कशाला गावभर झाडं लावता दृष्टांत संपला दृष्टांत असा आहे की माळ्यानं त्याच्या बागेत लावलेल्या सगळ्या फुलांचा एकत्रीकरण केलेला सार म्हणजे एक अत्तराचा थेंब माळ्याने त्याच्या बागेत लावलेल्या सगळ्या फुलांचा एकत्रीकरण केलेला सार म्हणजे एक अत्तराचा थेंब तसं हे भगवंताचं नामचिंतन सगळ्या साधनांचं सार विठ्ठल विठ्ठल सगळ्या साधनांचं सार आहे आणि जे सार आहे तेच तुम्हाला पार करेल तुम्हाला मला तुका म्हणे तुला सोडविना एका चक्रपाने वाचुनिया म्हणून भवसिंधू उतरी पार भवनदी पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि जाणं ही भवनदी ते भगवंताचं नामच तुम्हाला पार करेल याच्याकरिता शरीर मिळालंय ते केवळ आणि केवळ नामाकरिता दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जेने तू जोडसे नारायण नासे जीवपण भवरोग नाम जर मुखात नसेल तर जीवन व्यर्थ आहे बहिणाबाईंचं वाक्य असं आहे बिना कपाशी न बोले त्याले बोंड म्हणून ये बिना कपाशी न बोले त्याले बोंड म्हणून ये नाही देवाचे भजन त्याले तोंड म्हणून ये कपाशीच्या ज्या झाडं आहे त्याच्या बोंडातनं कापूस फुलला नाही तर त्याला बोंड कोणी म्हणणार नाही मुखातनं भगवंताचं नाम आलं नाही तर त्याला तोंड तरी कसं म्हणायचं नामाविन मुख सर्पाचे ते बीळ जिव्हानो हे काळ सर्प आहे कमल मुख राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया सुख से सोया नाहक जमाना खोया लख 84 फेरे फिर कर लख 84 फेरे फिर कर सुंदर नरतनु पाया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया भजनाकरिता मुख आहे आणि हे जीवन व्यर्थ जाऊ नये याकरिता सगळं भगवंताने दिलं जेने हा जीव दिला दान जगत जीवन नारायण त्याचं भजन का करू नये जेने आम्हाला हे शरीर दिलं ज्या भगवंताने हे इंद्रिय दिलं त्याचं नामचिंतन महत्त्वाचं आहे विठ्ठल विठ्ठल कबीर महाराज एके दिवशी रस्त्याने जात असताना काही आपल्या महिला होत्या आणि त्या स्त्रियांमध्ये अशी चर्चा चालू होती एका सौभाग्यवतीला नुकतीच सणाच्या निमित्ताने एक नथ तिच्या पतिदेवांनी दिली
आणि मग सगळ्या स्त्रियांनी विचारलं की कोणी केली, तर मग तिने उत्तर देऊ लागली माझ्या पतिदेवांनी केली, पतिदेवांनी. असं बराच काळ चालला. मग कबीरांनी हे विचारलं कोणी केली, तर तिने हे उत्तर दिलं पतिदेवांनी केली. मग असा तिला प्रश्न सांगितला, विचारण्यात आला की ज्या नवऱ्यानं नाकात घालण्यासाठी नथ दिली त्याचं 1 तासापासून गुणगान चाललंय. ज्या नवऱ्याने नाकात घालण्यासाठी नथ दिली त्याचं 1 तासापासून गुणगान चाललंय, पण जी नथ घालण्यासाठी ज्या देवाने नाक दिलं त्याचं भजन करतो का? नथ देजी सयारने सुमिरत बार बार, नाक दिया जी सयारने उसे भूल गई नार. त्याला विसरू नका म्हणून तुकाराम महाराजांना पुन्हा सांगावं लागलं, तयाचे भजन चुकू नका. भगवंताचं भजन महत्त्वाचं आहे. याकरिता त्या नामसंकीर्तनानं काय होत नाही, अवघी लाभ एका नामानं होतात. का नामानं होतात, तर ते सगळ्या साधनांचं सार आहे. योग यागाधिक तपापेक्षा साधनापेक्षा भक्त भगवंताचं नाम हे श्रेष्ठ साधन सांगितलं. योग याग तपे केली तयाने अमोपे, सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा
तपे केली तयाने अमुपे अनेक साधनाय नाना साधनाच्या केल्या खटपटा परित्यान पवते हो याच्या दारवंता जानो जाता जाणीव झाली आडपाटा योगाभ्यास सिद्धी रोधिताती वाटा गे योगाभ्यास सिद्धी रोधिताती वाटा गे धन्य आनंदाची सापडली वेळ धन्य ही आनंदाची सापडली वेळ योग याग विधी येणे हे सिद्धी वायाचे उपाधी दंभ धर्म ज्ञानोबराय म्हणतात हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी श्रेष्ठ असं भगवंताचं नाम आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही तेच नाम 3 अक्षरे आहे जपा अभंगाचं शेवटचं चरण म्हणे जपा तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा तुका म्हण जपा तुका म्हण जपा तुका म्हण जपा मंत्रात्रिया करी गोपा मंत्रात्रिया करी गोपा मंत्रात्रिया करी गोपा सर्वसाधनाचे सारा भाव सिंधू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 जय विठ्ठल आ बोलिलेली कुरे वेळी वाकुडी उत्तरे करा क्षमा पराजमा नाही विचारिला अधिकार म्या पुला करा क्षमा पराजमा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा पराजमा महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 मुंडेश्वर महाराज की जय खाली बसा टाळकरी मंडळी खाली बसा माता भगिनी बसा खाली टाळ ठेवा एकत्र बांधू नका टाळ बांधू नका भव्य दिव्य नामसंकीर्तन महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे सद्गुरू वामन बाबा सवळाराम बाबा अप्पा माऊली मोपी महाराज अनेक मंडळी राजाराम बाबा विठू बाबा परशुराम बाबा गोंधळी महामंडलेश्वर अभानंद महाराज कमलनाथ बाबा हे सर्व महात्म्यांच्या आशीर्वादाने हा 2.5 दिवसीय नामसंकीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मंजेश्वर भजन सामाजिक संस्था विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती महिला ग्रामसंघ आणि ग्रामस्थ मंडळ खेरणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव भव्य आणि दिव्य असा महोत्सव या ठिकाणी होत आहे. आणि आजची पहिल्या दिवसाची सेवा कीर्तन सेवा हरिभक्तपरायण सौ रेखाताई काकड शिन्नर नाशिक. सुंदर तयार आहेत तुम्ही एकदम तयार आहेत. पहिल्या दिवशी वातावरण तयार करणं म्हणजेच खाऊ गोष्ट नाही सामान्य गोष्ट नाही. खूप सुंदर मनापासून आवडलं मला. आणि चिंतन तुमचं बाजूला नाही गेलं. इतरत्र कुठलाही शब्द न येता भगवंताच्या नामाचा महिमा जसं संतांनी गायलेले तसं ताईने आपल्याला
तंतोतंत आपल्या अमृतमुखाने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. खरोखर ताईंसाठी जोरदार टाळे वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. आणि अशीच कीर्तनं ऐका, आज जटरबटर ऐकण्यापेक्षा अतिउत्तम. पहिल्यांदा आपण स्वागत करू, नंतर आपण लकी ड्रॉ करूया. या कोणापासून आहे? आणि या ठिकाणी भाग्यवान श्रोता पुरुष, त्याचे सौजन्य आहेत गुरुनाथ हरी गोंधळी.